खरं तर ज्या माणिकराव कोकाटेंना काल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्या माणिकराव कोकाटेंची आमदारकी ज्यामुळे खरं तर धोक्यात येणार होती ते म्हणजे त्यांना झालेली शिक्षा। नाशिक सत्र न्यायालयाने खरं तर माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती आणि त्याच शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे हे मुंबई हायकोर्टात गेले होते आणि ज्यावर आज खरं तर सुनावणी झाली आणि माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। ते म्हणजे माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। तरी आज हायकोर्टात नेमकं काय घडलं, युक्तिवाद करताना दोन्ही बाजूच्या वकिलांनी आणि विशेषतः माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटेंनी त्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी खरं तर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणात कोकाटेंविरोधात 2 हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल झाल्या आणि या याचिकांवर सुद्धा आज सुनावणी झाली। सरकारी वकिलांनी सुद्धा न्यायालयात स्पष्ट केलं की कोकाटेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलंय। त्यामुळे अटक वॉरंट निघूनही कोकाटे अजूनही पोलिसांना शरण म्हणजे सरेंडर झालेले नाहीयेत। आता सरकारी वकिलांनी ही बाजू मांडली, तर सध्या या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश देण्यात आलेला नसल्याचं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं। याशिवाय कोकाटेंच्या बाजूने सांगायचं झालं तर ज्येष्ठ वकील रवींद्र कदम यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद केला। आता युक्तिवाद करताना कदमांनी काय म्हटलं की 1989 साली घरासाठी अर्ज करताना कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न हे फक्त 2,500 रुपये इतकं होतं। त्यामुळे त्या काळातील अर्जाची प्रत सुद्धा त्यांनी यावेळी न्यायालयासमोर सादर केली। 1993-94 साली कोकाटेंची मिळकत वाढली असली तरी उत्पन्न वाढल्यानंतर घर परत करण्याचा कोणताही नियम नाहीये। हा मुद्दा सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडला। याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे आर्थिक परिस्थिती ही कायम एकसारखी राहत नाही, ती बदलत असते आणि घरासाठी अर्ज करताना त्यावेळच्या केवळ 12 महिन्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देणं अपेक्षित होतं आणि त्यानुसारच आपण माहिती सादर केल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। त्यामुळे कोकाटे त्यावेळी पात्र ठरल्यामुळेच त्यांना सदनिका मिळाली होती असा दावा सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी केला। त्यामुळे कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालात स्पष्टता नाहीये हे सुद्धा त्यांनी तो मुद्दा तिथे सांगितला। तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWDनं नेमकी कोणती उलट तपासणी केली आणि त्यांनी जी केलेली उलट तपासणी आहे ती सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या, अशा सूचना कोर्टानं कोकाटेंच्या वकिलांना केल्या। आता दुसरा मुद्दा येतो तो बनावट कागदपत्रांचा जो ठपका कोकाटेंवर लावण्यात आला त्या कलमाविषयी सुद्धा कोकाटेंच्या वकिलांकडून आज हायकोर्टात युक्तिवाद करण्यात आला। ते म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आरोपांवरून कोकाटेंच्या वकिलांनी त्या आरोपांवर खरं तर तीव्र आक्षेप घेतला की वार्षिक उत्पन्नासंदर्भात जे काही अंदाज वर्तवलेत त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। म्हणजे कलम 463 अंतर्गत फॉर्जरी म्हणजेच फसवणूक ठरवण्यात आली असली तरी संबंधित कागदपत्रांवर कोकाटेंच्याच स्वाक्षर आहेत, त्यामुळे चुकीची माहिती म्हणजे फसवणूक होत नाही असा युक्तिवाद कदमांकडून करण्यात आला। याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारे कुठलंही बनावट कागदपत्र किंवा फेरफार केलेलं कागदपत्र दिलेलं नाहीये असा दावा सुद्धा ज्येष्ठ वकील आणि माणिकराव कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी केला। या उलट हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड बनवून सादर केल्याचा आरोप केला, मात्र स्वतःच्या सहीची कुणी बनावट सही करेल का असा प्रतिप्रश्न कोकाटेंच्या वकिलांनी तिथे याचिकाकर्ते जे हस्तक्षेप याचिकाकर्ते होते त्यांच्या या युक्तिवादावर उपस्थित केला। आता मुद्दा येतो तो आर्थिक परिस्थितीचा। केवळ आर्थिक परिस्थिती बदलली म्हणून 2 वर्षांची शिक्षा कशी होऊ शकते असा सवाल सुद्धा कोकाटेंच्या वकिलांमार्फत करण्यात आला, कारण शिक्षेसाठी आपण फसवणूक केलेली नाही, आपल्यावर लावलेले आरोप हे खरे नाहीत असा दावा हा कोकाटेंच्या वकिलांकडून करण्यात आला आणि त्याच वेळी आपल्या या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा कोकाटेंच्या बाजूनं खरं तर रवींद्र कदम यांनी कोर्टासमोर केली। आता यावेळी खरं तर आजच्या सुनावणीत कोकाटेंच्या वकिलांकडून 2 महत्त्वाच्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला। एक म्हणजे खासदार राहुल गांधींचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे खासदार अफजल अन्सारी यांचं प्रकरण। या दोन्ही प्रकरणांचा दाखला देताना या दोन्ही नेत्यांना ज्यावेळी त्यांना म्हणजे आता राहुल गांधींबाबत सांगायचं झालं तर मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली होती आणि या शिक्षेविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि मग त्यांची शिक्षा
म्हणजे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आणि त्यांची खासदारकी सुद्धा कायम राहिली। आता दुसरीकडे खासदार अन्सारींबाबत सांगायचं झालं तर त्यांना गँगस्टर कायद्याअंतर्गत 4 वर्षांची शिक्षा झाली होती आणि मग खासदार अफजल अन्सारी यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आणि मग त्याचा संदर्भ, या 2 प्रकरणांचा संदर्भ खरं तर कोकाटेंच्या वकिलांकडून आज मुंबई हायकोर्टासमोर मांडण्यात आला। मात्र कोर्टानं हे स्पष्ट केलं की आजचा खटला किंवा ही केस आणि राहुल गांधींची केस ही काही सारखी नाहीये, हे दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत। त्यामुळे एकूणच कोर्टानं वकिलांच्या युक्तिवादाला सुद्धा त्यावेळी प्रतिप्रश्न उपस्थित केले। आता कोकाटेंबाबत सांगायचं झालं तर कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय, कारण माणिकराव कोकाटे यांची आज दुपारी अँजिओग्राफी झाली आणि तसा मेडिकल रिपोर्ट हा आज कोर्टात सादर करण्यात आला आणि मग त्यानंतर खरं तर कोकाटे हे सध्या रुग्णालयात आहेत आणि त्यामुळे त्यांना सोमवार मंगळवारपर्यंत तात्पुरता दिलासा द्या अशी मागणी खरं तर त्यांच्या वकिलांनी सुरुवातीपासूनच केली होती। म्हणजे आज ज्यावेळी मुंबई हायकोर्टात खरं तर कोकाटेंच्या शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर किंवा शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याचिकेवर जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळेस कोकाटेंच्या वकिलांकडून हाच एक मुद्दा मांडला जात होता की कोकाटे हे सध्या रुग्णालयात आहेत, त्या मेडिकली ते सध्या अशा परिस्थितीत नाही आहेत की त्यांना अटक केली जावी, त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती द्यावी अशी खरं तर मागणी करण्यात येत होती। आता न्यायालयानं त्यांची याचिका आणि हस्तक्षेप याचिका यावर खरं तर सुनावणी घेण्याचे संकेत दिले होते आणि मग कोकाटेंची याचिका दाखल करून घेण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती। पण हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी माजी मंत्री असूनही कोकाटेंनी गरिबांची घरं लाटल्याचा आरोप केला आणि कोकाटेंचे भाऊ हे कंत्राटदार होते आणि त्यांच्या वडिलांकडे 25 एकर शेतजमीन होती, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागास नव्हते असा दावा सुद्धा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आणि तशा संदर्भातली जी पोलीस पाटलांची त्यावेळची साक्ष होती ती सुद्धा कोर्टात वाचून दाखवण्यात आली, ज्यात खरं तर कोकाटेंच्या वडिलांकडे 25 एकर जमीन असल्याचा उल्लेख हा पोलीस पाटलांच्या जबाबात आहे। यावर कोर्टाने कोकाटेंच्या वकिलांना विचारणा केली की तुमच्याकडे शेतजमीन होती की नाही, तसं अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात समानता का नाहीये असा थेट सवाल केला। त्यावर कोकाटेंच्या वकिलांकडून हा दावा करण्यात आला की शेतजमीन जी आहे ती वडिलोपार्जित आहे आणि मग तो तसा दावा आणि तशी माहिती कोर्टासमोर कोकाटेंच्या वकिलांनी मांडली। आता पुढे मुद्दा येतो तो राज्य सरकारच्या वकिलांचा की कोकाटेंच्या शिक्षेविरोधातील याचिकेला आपला विरोध आहे का अशी विचारणा कोर्टाने खरं तर सरकारी वकिलांना केली। त्यामुळे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांना सूट देता येणार नाही आणि हे अपवादात्मक प्रकरण नाही अशी बाजू सुद्धा सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी बोलून दाखवली। त्यामुळे कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना खरं तर राज्य सरकारच्या वकिलांची आज काहीशी भूमिका ही थोडीशी संभ्रमावस्थेत दिसत होती, कारण त्यांना कोर्टाने आणखी थोडा वेळ घ्यावा अशी एक त्यांची भूमिका होती, पण कोर्टाने सरकारी वकिलांना अधिक वेळ देण्यास सपशेल नकार दिला आणि आजच या प्रकरणावर निकाल दिला जाईल असं स्पष्ट केलं आणि मग माणिकराव कोकाटेंना त्यांनी खरं तर तुर्तास दिलेला आहे, कारण माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। आता ती शिक्षा मात्र तुर्तास स्थगित झालेली आहे, कारण आज दुपारी माणिकराव कोकाटेंची अँजिओग्राफी झालेली आहे, त्यामुळे आता त्याच्यात काही गोष्टी आहेत का, मेडिकली त्यांना काही त्यांच्यासमोर चॅलेंजेस आहेत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि माणिकराव कोकाटे यापुढे म्हणजे मुंबई हायकोर्टाने त्यांना तुर्तास जामीन मंजूर केला असला तरी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडून अजून काय भूमिका घेतली जाते, सरकारी पक्षाकडून यावर काही आक्षेप घेतला जातोय का, हे सगळं पाहावं लागणार आहे आणि आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आता आपल्याला जर सांगायचं झालं तर हे प्रकरण आहे ना हे 30 वर्षांपूर्वीचं आहे, म्हणजे या 30 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटेंच्या अडचणी आत्ता वाढल्या आहेत, कारण बनावट कागदपत्र सादर करून आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या शासकीय सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना खरं तर नाशिक जिल्हा न्यायालयानं प्रत्येकी 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती आणि जी सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवली होती आणि या निर्णयानंतर आता कोकाटेंना खरं तर सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्यानंतर मोठा धक्का बसल्याचं बोललं जात होतं आणि मग त्यानंतर पक्षाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांच्याकडची सगळी खाती काढून घेतली। त्यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आणि नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईतही दाखल झालं आणि मग काल संध्याकाळपासून मुंबईत असलेलं नाशिक पोलिसांचं पथक यांना आता मात्र रिकाम्या हाती परत जावं लागणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं माणिकराव कोकाटेंना
तुर्तास दिलासा दिलेला आहे, कारण त्यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण पुढे क्लिष्ट होणार आहे की आणखी काही यात घडामोडी घडतात। आता माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाने दिलेल्या दिलासाविषयी आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा। धन्यवाद।